आज मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक विचार ह्याविषयी बघणार आहोत. मानसिक स्वास्थ्य का गरजेचं आहे, सकारात्मक विचार प्रत्येक व्यक्तीला का गरजेचे आहे. कारण जसं प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य गरजेचं आहे, चांगलं जीवन, स्वस्थ शरीर हे गरजेचं आहे, तसं सोबत सोबत त्या व्यक्तीला नेहमी मानसिक स्वास्थ्य सुद्धा आपलं चांगलं ठेवावं लागेल. चांगलं मानसिक स्वास्थ्याची गरज आहे. जितकं शरीर महत्वाचे की स्वस्थ पाहिजे तितकं, आणि त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल, कारण मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं पाहिजे. जर आपलं मन शांत असेल, जर आपलं मन शांत असेल तरच आपण प्रसन्न, संतुलित राहू शकतो. आणि जर प्रसन्न असेल, संतुलित असेल, तरच आपण आपल्याकडे येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहे, कठीण परिस्थिती जी काय आहे, त्याचा सामना दृढतेने करू शकतो. एक 100% निश्चय म्हणा, किंवा त्याला एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन आपण त्या शांत प्रॉब्लेम्सला सोल्युशन देऊ शकतो. कारण आपल्या जीवनामध्ये खूप सारे प्रसंग येत असतात, खूप सारे असे काही कठीण समय, कठीण वेळ आपल्याकडे येत असते, की त्यामध्ये आपल्याला त्या परिस्थितीला, त्या चुनवतीला सामोरे जावं लागतं. मग त्यावेळेस जर आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं नसेल तर मात्र आपण त्या परिस्थितीला सामोरं शकणार नाही. ओके. मग आपले जे विचार आहे, आपले विचार, आपल्या भावना ह्या आपल्या व्यवहाराला किंवा आपल्या कार्याला नियंत्रित करायचं काम करतात. त्याच्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं कधी गरजेचं. त्यामध्ये भावनिक संतुलन, भावनिक संतुलन जे आहे की आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनावर कंट्रोल ठेवण्यासाठी, त्या भावनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि दुसऱ्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला मानसिक स्वास्थ्याची खूप सारी गरज आहे. भावनिक संतुलन या गोष्टीची आपल्याला गरज असते. मानसिक स्तरावर जर आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे तर मानसिक स्तरावर आपलं पहिलं काम असतं की भावनिक संतुलन आपण करायला चालू करतो. त्यानंतर काही निर्णय घेण्याची क्षमता. खूप साऱ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात, हे निर्णय काही वेळेस चुकतात, पण काही वेळेस चांगले असतात. काही वेळेस निर्णय घेता येत नाही. का? तर आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं नाही, तर आपले विचार सकारात्मक नाही. त्यावेळेस आपल्याला निर्णय घ्यायला थोडीशी कठीण परिस्थिती होऊ शकते. त्या उलट जर मानसिक स्वास्थ्यावर आपलं काम चांगलं असेल, आपले विचार नेहमी पॉझिटिव्ह असेल, तर आपण चांगल्या प्रकारात आपले निर्णय घेऊ शकतो. कशी परिस्थिती असली, किती कठीण परिस्थिती असली, तरी त्या परिस्थितीत सुद्धा आपण आपले निर्णय चांगल्या प्रकारे देऊ शकतो. 3 नंबरला जे आजकाल चौकडं दिसतंय, प्रत्येकाकडे आहे, काय की आपलं जे सध्याचं जीवन आहे, हे जीवन काय झालं, या जीवनामध्ये आपल्या कामामध्ये रोज आपण जे काही ना काही करतोय, यामध्ये कुठे ना कुठं आपण कितीही पॉझिटिव्ह राहायचा विचार केला, किती सकारात्मक राहण्याचा विचार केला, तरी अशी काही परिस्थिती आपल्या समोर येते, तर ती काय करेल, आपल्याला ताण-तणाव, चिंता, डिप्रेशन मध्ये जायचं काम करते. मग हे जे काम आहे, मग फॉर एक्झाम्पल आपलं ऑफिस असेल, आपण जिथे जॉब करतो ते असेल, किंवा घरात असेल, काहीतरी परिस्थिती आपल्यासोबत होते, ती घडते, आपल्याला ती ताणतणावामध्ये टाकतो. मग ह्या वेळेस काय होईल, तर जर आपली मानसिक स्थिती, मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक थॉट आपले चांगले असतील, तर अशा परिस्थितीत सुद्धा आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकतो, किंवा मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं असेल तर. 4 नंबरला मानसिक म्हणजे जीवनामध्ये जे काय सामाजिक जीवन आहे आपलं, त्या जीवनामध्ये जर सुधार करायचा असेल, चौथा बेनिफिट, जर सुधार करायचा असेल तर आपल्याला मानसिक स्थितीचा आणि पॉझिटिव्ह थॉटचं खूप सारी गरज आहे. खूप. मानसिक रूपानं स्वस्थ असणारी व्यक्ती, आपला परिवार, फ्रेंड सर्कल, किंवा आपण जिथं काम करतो,
त्या ठिकाणचे आपले जे बंधू असेल, भगिनी असेल, त्यांच्यामध्ये संबंध आपल्याला चांगल्या प्रमाणात ठेवता येईल. कामाच्या ठिकाणी किंवा आपण जे करतोय त्या ठिकाणी ठीक आहे, काही ना काही गोष्टी घडतात, आपल्याला एक दुसऱ्यापासून दूर नेतात. पण त्या उलट जर आपलं मानसिक स्वास्थ्य, आपली विचारसरणी जर चांगली असली, तर त्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत नाही. एका ठिकाणी जर 4 जण काम करत आहेत, एखाद्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, एखाद्याचा कमी आहे, एखाद्याचा मिडल आहे. मग कुठेतरी कोणीतरी ह्या गोष्टी होतातच. काहीतरी बोलणं. मग त्यावेळेस रिॲक्ट न करता त्या परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे, की तो कोणत्या भावनेनं बोलतोय, का बोलतोय? त्याची स्थिती कशी आहे? याचं आकलन करता आलं ना, तर आपण त्या संबंधात किंवा त्या गोष्टीविषयी किंवा त्या वातावरणामध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवून त्या व्यक्तीला सुद्धा आपण चांगल्या प्रमाणात रिॲक्ट करू शकतो. अन्यथा आपण राग येणं, ताणतणाव होणं ह्या गोष्टी त्याच्यावर येतात. हे जर मानसिक सराव. जर आपली पॉझिटिव्ह ही चांगली आहे, म्हणजे आपले पॉझिटिव्ह विचार आहे, आपली मानसिक हेल्थ चांगली आहे, आपली विचारसरणी असेल, ती कशी नेहमी आपण जे करतोय त्या कामात किंवा आपल्या आजूबाजूमध्ये जे काय आपलं वातावरण असेल त्यामध्ये आपण काय करतो, पॉझिटिव्ह विचार असल्यावर, की त्या परिस्थितीत सुद्धा यातून चांगलं काय आहे हे शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होतं, की आपली आशा वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो, की मी जे करतोय आणि याच्यात मी अजून काय चांगलं करू, काय चांगलं मी देऊ शकतो, हे त्यामध्ये वाढतं. केव्हा आपला विचार हा पॉझिटिव्ह हवा, आपला माइंड हा पॉझिटिव्ह हवा. कोणतंही काम करत असताना कोणतीही परिस्थिती जरी असली, जिथं खूप साऱ्या निगेटिव्ह शब्द असेल, निगेटिव्ह थिंकिंग असेल किंवा निगेटिव्ह वातावरण असेल, तर या ठिकाणी काय होतं, की आपण जर पॉझिटिव्ह आहात, आपली विचारसरणी जर पॉझिटिव्ह आहे, तर आपण काय करतो, की त्यामध्ये सुद्धा स्ट्रेस आपल्याकडे येऊ देत नाही. म्हणजे आपलं जे ताणतणाव आहे, ते ताणतणावाचं व्यवस्थापन आपलं चांगलं होतं. मानसिक ओझं जे म्हणतो आपण, मानसिक ओझं जे आहे, ते मानसिक ओझं आपण घेत नाही. त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह विचार ठेवावा लागेल. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह विचार असतात, आपलं मानसिक हेल्थ चांगलं असतं, त्यावेळेस आपल्या संबंधामध्ये सुद्धा सुधारणा होते. आपण काय करतो, की कोण एक शब्द बोलला, की त्याला रिॲक्ट व्हायला चालू होतो. पण ते रिॲक्ट नाही करायचंय. उलट अशा लोकांना माफ करायचंय. पण आपण बऱ्याच म्हणजे आपण म्हणजे ते सगळेच येतात आपण त्यामध्ये. पर्सनल एक जण नाही. कोणी जर आपल्याला काही एखादा शब्द बोलला, तर त्या गोष्टीवर आपण जास्त विचार करायला चालू करतो, रिॲक्ट करायला चालू करतो. हे केव्हा होतं, तुम्ही जर काही चांगलं करताय, आपण जर कोणत्याही कामात चांगलं योगदान देतोय, मग ते सामाजिक असेल, आपलं जॉब असेल, जिथं पण आपण चांगले योगदान देतोय, तिथे ह्या गोष्टी घडतात. कंटिन्युअसली जर तुम्ही तुमच्या कामात अग्रेसर आहात, तर काय होईल, तुम्हाला कुठेतरी कमी लेखवण्याचा, कुठेतरी मागं ओढण्याचा प्रयत्न होतो. मग हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एकच असेल, की त्या व्यक्तीला माफ करा आणि आपण जे काम करतो त्या कामावरती फोकस करा. त्या कामावरती आपलं लक्ष ठेवा. बोलणारा बोलेलाच. त्याच्याकडून जर काही काम होत नसेल, तो करणाऱ्याविषयी काहीतरी शब्द बोलणारच झाला. म्हणून त्याच्या त्या गोष्टीकडे, त्याच्या त्या बोलण्याकडे लक्ष दिल्यापेक्षा आपण कसं आपल्या कामावर फोकस करू शकतो, आपण त्या व्यक्तीला माफ करून कसं पुढे जाऊ शकतो आणि स्वतःला कसं शांत ठेवू शकतो, ह्या गोष्टीवर जर आपण विचार केला, तर नक्कीच आपल्यासोबत इन फ्युचर होणारे जे त्रास आहे, जे चॅलेंजेस आहेत, ते कमी होऊ शकतात. त्यासाठी काय करावं लागेल? आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं, आपले विचारसरणी चांगली पाहिजे. तरच आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी घडायला चालू होतात, आपण त्या लाईफमध्ये जगायला चालू होतो, त्यावेळेस स्वतःचं जीवन जगण्याची जी गुणवत्ता आहे, ती चांगल्या प्रकारे सुधारते. चांगल्या प्रकारे सुधारते म्हणजे काय? की आपले जे विचार आहेत, आपल्या जीवनाविषयी, आपल्या कामाविषयी, आपल्या परिवाराविषयी, आपल्या मित्रमंडळाविषयी, जिथं आपण वावरतो त्या परिस्थितीविषयी जर आपले विचार चांगले आहे, तर
ते आपलं काम जे पण आपण करतो तिथं बघा तुम्हाला एक सुखद अनुभव असतो. त्या कामाविषयी कधीही आपल्या मनात निगेटिव्ह विचार नसतात. त्यासाठी माइंड आपलं पॉझिटिव्ह पाहिजे. आपण नेहमी काहीतरी प्रेरणादायी असो, काहीतरी त्यातून नवीन घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी त्या कामावर असेल, आपल्या परिवार असेल, आपण जे ज्यासाठी करतोय त्यांच्यावर ती गोष्ट प्रेमाने करायला घ्या. प्रेम करा त्याचे. जसं आपण जे काम करतो त्याच्यावर प्रेम केलं, तर त्या कामात आपल्याला कधी आळस, थकवा जाणवणार नाही. राइट? त्यासाठी नेहमी आपण प्रेरणादायी राहू. नेहमी आपण संतुलित राहू. त्या कामाचा आनंद घेऊ शकतो, सुखद. आता हे सर्व करण्यासाठी मग हे सगळ्यात महत्वाचं आहे, की आपलं मानसिक हेल्थ चांगली कशी करायची? आपले थॉट कसे पॉझिटिव्ह ठेवायचे? कसं आपण रिॲक्ट नाही झालो पाहिजे. मग ते रिॲक्ट न होण्यासाठी काय करायचं? कारण रिॲक्ट जर नाही झालो, नक्कीच आपण आपली जीवनशैली सुधारू शकतो. आपल्या कामाचा फ्लो सुधारू शकतो. जिथं आपण काम करतो, त्या ठिकाणी रिस्पेक्ट आपण स्वतःची तयार करू शकतो. घडतात असं नाहीये. आय थिंक आता मेघना मॅडम आहे की नाही माहित नाही. पण त्यांच्यासोबत बोलणं झालतं, की ज्यावेळेस आपण काही काम करतोय, मग आपण जर चांगलं करतोय, तर आजूबाजूला ते बघवलं जात नाही. आणि अशी व्यक्ती आपल्यासोबत असतात आणि ते आपले जवळचेच मित्र असतात. जवळचाच परिवार असतो. स्वतःकडून जर नाही झालं, तर दुसऱ्याच्या कामाला कधीच चांगलं नाही म्हणायचं किंवा त्याविषयी काहीतरी भावना ठेवायची, हे त्या लोकांच्या मनात असतं. कारण ना ते स्वतःवर प्रेम करत, ना ते स्वतःला ऍक्सेप्ट करत, ना त्या कामाला ऍक्सेप्ट करत. म्हणजे स्वतःची चूक न शोधता दुसऱ्यांमध्ये चूक शोधायचं काम ही व्यक्ती करत असते. ज्यांचं मानसिक हेल्थ स्ट्रॉंग नाही, ज्यांचे थॉट पॉझिटिव्ह नाही. मग स्वतःला काय करावं लागेल? स्वतःला चांगल्या हेल्थमध्ये ठेवण्यासाठी, मानसिक हेल्थमध्ये ठेवण्यासाठी मेडिटेशन. स्वतःसाठी 10 मिनिट, 20 मिनिट स्वतःसाठी वेळ काढायचा. स्वतःसाठी एक नवीन काहीतरी शोधण्यासाठी मेडिटेशन हा एक चांगला प्रकार आहे, की जे आपल्याकडे मानसिक ताण, तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन जे काही असेल, यातून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल, तर मेडिटेशन यासाठी एक खूप छान उपाय म्हटलं जाईल. त्यानंतर काही वेळ स्वतःला द्यायचा आहे. आता काही वेळ स्वतःला द्यायचं म्हटल्यावर कसं देणार? वेळ कसा द्यायचा स्वतः? कुठेतरी बसायचंय शांत जागी, निसर्गाच्या सानिध्यात जायचंय. अशा ठिकाणी की जिथं तुम्ही स्वतःला बघू शकता. एखाद्या समुद्रकिनारी जाता येते. एखाद्या गार्डन मध्ये जिथं शांतता आहे, तिथं जाऊन बसू शकता. म्हणजे काहीतरी वेळ स्वतःविषयी तुम्हाला विचार करायचा होता. मी काय करत आहे? मी माझे जे काम आहे त्याच्यात मी 100% देतो का? मी जे करतोय याच्यामध्ये माझ्याकडून काही अजून चांगलं करता येईल का? किंवा माझं कुठं चुकतंय का? यासाठी जर स्वतःला वेळ दिला, तर नक्कीच आपण आपलं मानसिक हेल्थ सुधारू शकतो. आपले थॉट आपण पॉझिटिव्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपण चांगली पुस्तकं, असे लोक जे नेहमी उत्साही असतात, अशा लोकांच्या सानिध्यात राहू शकतो. ज्यांचा होरा, आभामंडल ज्याला म्हणतो आपण, हा हाय पॉवरचा आहे. अशा व्यक्तीसोबत आपण राहू शकतो. त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याला सुधारू शकतो. आपल्या स्वतःमध्ये काय निगेटिव्ह आहे हे बघा, त्याला ओळखा आणि त्याला बदलावा, चेंज करा. म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य सुधरेल. अशा काही गोष्टी आहे, की अशा काही मानसिक स्वास्थ्य विषयी असेल किंवा जे लोक मानसिक हेल्थ विषयी काउन्सिलिंग करतात, त्यांच्याकडे तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. याचा फायदा काय होईल? आपल्याला बेनिफिट काय होईल? आपल्या लाईफचा जो आधार आहे ना, आपल्या लाईफचा आधार हा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून आहे आणि आपल्या सकारात्मक विचारावरती अवलंबून आहे.
मग त्या सकारात्मक विचाराला, त्या आधाराला जर मजबूत करायचं असेल, तर तुम्हाला ध्यान धारणा, चांगल्या लोकांसोबत, काही पुस्तकं, काही स्वतःला वेळ देणं. कारण आपल्या लाईफमध्ये आपण स्वतःलाच विसरलो. आपल्या कामाच्या एवढं ओझ्याखाली दबलेलो आहोत की त्यामध्ये आपण स्वतःला हरवून बसलो आहे. त्यासाठी हे काम करावं लागेल. जर आपलं मन शांत आहे, शरीर तर स्वस्थ आहे, पण मन शांत पाहिजे. आणि जर आपलं मन शांत नसेल तर सुदृढ शरीराचा सुद्धा काही बेनिफिट नाही, काही फायदा नाही. त्यासाठी आपल्या मनाला शांत करावं लागेल. हे फक्त आणि फक्त काही नाही, आपलं शरीर, स्वस्थ शरीर किंवा चांगलं मन, तर त्या सोबत सोबत चांगला विचार सुद्धा आपल्याला ठेवावा लागेल. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये सुद्धा आपल्याला राहावं लागेल. आणि ज्या वेळेस शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ही 3 आयामावर ती व्यक्ती काम करते, त्यावेळेस ती पूर्ण संतुलित असते. अशा व्यक्ती बघा, त्यांचा एक शब्द सुद्धा खूप काही सांगून जातो. त्यासाठी आपल्याला या 3 गोष्टीवर काम करावं लागेल, जर आपल्याला आनंदी, सुखी राहायचं असेल. ओके. तर मानसिक स्वास्थ्य का गरजेचं आहे, याचं एक थोडक्यात आपण बघितलं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, मानसिक स्वास्थ्य जर चांगलं झालं तर आपल्या जीवनामध्ये काय बदल घडू शकतात हे पण आपण बघितलं. तर चेक करा की माझ्यात कुठे चुकी होते, काय चूक मी करतोय, काय मला याच्यात चेंज करायचंय, काय बदलवायचंय, याला बघा, शोधा आणि नोट डाऊन करा. नोट डाऊन केल्याने काय होईल की काही विचार असतात मनामध्ये, काही भावना असतात मनामध्ये दबलेल्या, की त्या बाहेर निघत नाही, ते विचार बाहेर निघत नाही. त्या विचारामध्ये, त्या भावनामध्ये आपण गुंतलेलो असतो, त्याच्या आहारी असतो. मग तिथून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला नोट डाऊन करणं शिकू. असं म्हणतात की नोट डाऊन केल्याने आपल्या मनातील काही विचार जे असेल, काही भावना असेल दबलेल्या, ते बाहेर निघायला मदत होते. आणि जोपर्यंत भावनिक ओझ्याखाली आपण दबलेलो आहोत, तोपर्यंत आपण आपल्या गोल पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी भावनिक हिलिंग होणं सुद्धा गरजेचे आहे. जर भावनिक हिलिंगसाठी तुम्ही तयार असाल असाल तर एक 5 मिनिटाचं एक म्युझिक मी लावतो आणि त्या म्युझिक मध्ये स्वतःला जे काय तुम्हाला फील, एक शांत जागी बसायचं, शांत रिलॅक्स बसायचं. 5 मिनिट किंवा 10 मिनिटाचं म्युझिक असेल, त्या 10 मिनिटामध्ये आपण स्वतःला जे आपल्या मनात विचार येतील ते येऊ द्यायचे, फक्त स्वतःवर फोकस करायचा. चालेल.
येस. काय काय बघितलं, काय अनुभव घेतला, कसं वाटलं, काय फील होतंय तुम्हाला? आहे, म्युझिक मध्ये ताकद आहे तेवढी, हिलिंग करू शकतो. याला म्हणत्या साऊंड हिलिंग थेरपी.